नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे। त्यासोबत बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान आपल्याला गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट घातल्यामुळे वरणाची चव अगदी सुंदर येते, त्यामुळे आलं लसणाची पेस्ट आवर्जून घाला। छान असं लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया। यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आलं लसणाची पेस्ट छान अशी गुलाबीसर रंगावर परतून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे वरणाची चव अजूनच छान लागते, त्यामुळे टोमॅटो आवर्जून घाला। टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। टोमॅटो छान मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये शिजवलेलं मूग डाळीचं वरण घालून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करायचं आहे। पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। या स्टेजला तुम्ही कोथिंबीर घालू शकता। आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी घालत नाहीये, पण तुम्ही आवर्जून घाला। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया। वरणाला छान उकळी आलेली आहे। आता आपण मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे वरण उकळून घेऊया। छान असं वरण उकळलं गेल्यामुळे अजूनच चविष्ट लागते। पाहू शकता, सुंदर असं आपलं वरण उकळलं गेलेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। चविष्ट असं फोडणीचं मूग डाळीचं वरण। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सुंदर असं फोडणीचं वरण आपलं तयार आहे। भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।